राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मिरज विधानसभा प्रमुख महादेव दबडे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त रोजगार मेळाव्याचे आयोजन केले। बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावे हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे। बेरोजगार तरुणांना नोकरी मिळावी, सामान्य व गरीब माणसाचे कल्याण व्हावे यासाठी 80% समाजकारण आणि 20% राजकारण करणारा असा आमचा पक्ष आहे। महादेव दबडे यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांचे मनपूर्वक अभिष्टचिंतन करतो असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष आमदार इद्रिस नायकवडी उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांच्या वाढदिवसानिमित्त मिरजेतील शाही दरबार हॉल येथे सोमवार दिनांक 23 जून रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। याप्रसंगी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार इद्रिस नायकवडी, पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माने यांच्यासह नेते उपस्थित होते। यावेळी आयोजित रोजगार मेळाव्यात मोठ्या संख्येने मिरज शहर आणि ग्रामीण भागातील तरुण वर्ग सहभागी झाला होता। पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार, कौशल्य रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सांगली व महादेवदादा दबडे युथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। या मेळाव्यात नामवंत संस्थांनी सहभाग घेतला। शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी शासकीय महामंडळाचे व उद्योग भवनचे अधिकारी हे युवा उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होते। माजी नगरसेवक अथहर नायकवडी, जिल्हा कार्याध्यक्ष जमील बागवान, महिला प्रदेश संघटक सुवर्णा पाटील, युवक प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब ओमासे, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव गायकवाड, महिला शहर जिल्हाध्यक्ष राधिका हार्गे, महिला ग्रामीण जिल्हाध्यक्ष साधना कांबळे, सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष बिरेंद्र थोरात, जिल्हा उपाध्यक्ष हर्षल सावंत, मिरज तालुकाध्यक्ष देवजी साळुंखे, बोलवाडचे विद्यमान उपसरपंच सचिन कांबळे, टाकळीचे देशभूषण उपाध्ये, टाकळीचे ग्रामपंचायत सदस्य मनसूर नदाफ, मनोज नांद्रेकर, रायप्पा नाईक यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख म्हणून महादेव दबडे हे पक्षाची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत। पक्षातर्फे ग्रामीण आणि शहरी भागात विविध उपक्रमांचे आयोजन करून पक्षाची ध्येय धोरणे पुढे नेण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत। पक्ष संघटनेत पदाधिकारी म्हणून त्यांचे कार्य उल्लेखनीय असल्याबद्दल आमदार इद्रिस नायकवडी यांनीही महादेव दबडे यांच्या कार्याचे कौतुक केले। या ठिकाणी आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात 15 उद्योजकांनी सहभाग नोंदविला। या उद्योगामध्ये सुमारे 588 जागांसाठी उपस्थित तरुण तरुणींच्या मुलाखती घेण्यात आल्या। यामधून 435 जागांवर तरुणांच्या निवडी करण्यात आल्या। या मुलाखतीसाठी सुमारे 627 तरुण तरुणी उपस्थित होते। त्याचबरोबर बेरोजगार तरुण तरुणींना शासनाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी 9 शासकीय महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते।